नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण शेवग्याच्या पानांची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. 7 जूनला मृग नक्षत्र आहे. मृग नक्षत्राच्या दिवशी शेवग्याच्या पानांची भाजी करावी अशी पारंपरिक पद्धत आहे. पण अगदी त्या दिवशी नाही जमलं तरी आपण शेवग्याच्या पानांची भाजी कधीही करू शकतो. चला बघूया. शेवग्याच्या पानांची भाजी करतोय त्यासाठी तुरीची डाळ पाववाटी घेतलेली आहे. ही 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ 2-3 वेळा धुवून झाली की हे पाणी टाकून द्यायचे. आता यामध्ये पाणी घालून 1 तासभर भिजत ठेवूया. शेवग्याची कोवळी कोवळी पानं आहेत. भाजीसाठी ही पानं काढून घ्यायची आहेत. मध्ये मध्ये अशा या काड्या असतात त्या काढून टाकायच्या. ही शेवग्याची पानं 6 वाट्या घेतलेली आहेत. भाजी धुवून घेऊया. भाजी धुवून चाळणीवर निथळून घेतलेली आहे. याची पानं अगदी छोटी छोटी असतात त्यामुळे ही न चिरता तशीच घ्यायची. 4 मिरच्या असं मध्ये कापून घेतलेल्या आहेत. लसूण 10-12 पाकळ्या, 2 कांदे घेतलेले आहेत. लसूण खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं आहे. कांदेही बारीक चिरून घ्यायचे आहेत. तुरीची डाळ छान भिजलेली आहे. डाळीतील पाणीही आपण भाजी करताना वापरणार आहोत. कढईत 3 टेबलस्पून तेल घालूया. तेल गरम झालेलं आहे. फोडणी करूया. त्यासाठी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद. यानंतर मिरच्या घालूया. मिरच्या परतून घ्यायच्या आहेत. यानंतर बारीक केलेला लसूण घालूया. लसूणही चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो. यानंतर भिजवून घेतलेली तुरीची डाळ घालायची आहे. तुम्हाला तुरीची डाळ नको असेल तर याऐवजी तुम्ही मुगाची डाळही वापरू शकता. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी ही बेल आहे त्यावर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही तो बघू शकाल. कांदा घालूया. आता एक छानशी वाफ येऊ द्यायची आहे. कांदा शिजलेला आहे. शेवग्याची पानं घालूया. शेवग्याची पानं आधी शिजवून न घेता या पद्धतीनेच थोड्याशा पाण्यातच भाजी शिजवायची म्हणजे यातील जीवनसत्व टिकून राहायला मदत होते. ही पानं इतर पालेभाज्यांसारखी मऊ नसतात, थोडीशी चरबट असतात. ही शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून या भाजीत शिजताना थोडंसं पाणी घालावं लागतं. भाजी परतून झाली की पुन्हा एक वाफ येऊ द्यायची आहे. वाफ आल्यानंतर डाळ भिजवलेलं पाणी अर्धी वाटी ठेवलं होतं ते घालूया आणि अजून 2 वाट्या पाणी घालूया. भाजी शिजवताना अगदी कमीत कमी पाणी घालायचं. यावर पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजीला 3-4 वेळा वाफ आलेली आहे. आता यामध्ये तिखट 1 चमचा, मीठ चवीनुसार. इथे मी सैंधव मीठ वापरलेलं आहे. तुम्ही जे मीठ वापरत असाल ते घालू शकता. शेवग्याच्या शेंगा किंवा त्याची भाजी आपण नेहमी खातो पण शेवग्याची पानंही खूप पौष्टिक असतात. शेवग्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. तसंच प्रोटीन्स, आयर्न, कॅल्शियम, सी व्हिटॅमिन आणि असे बरेच न्यूट्रिशन्स यामध्ये असतात म्हणून शेवग्याला सुपरफूड मानलं जातं. त्यामुळे ही भाजी आपल्या आहारात नेहमी असणं अतिशय आवश्यक आहे. ही शेवग्याच्या पानांची भाजी मृग नक्षत्र लागतं त्या दिवशी खाण्याची पारंपरिक पद्धत आहे. अगदी आपल्याला मृग नक्षत्र लागतं त्या दिवशी जरी नाही शक्य झालं तरी किमान त्या आठवड्यात तरी ही भाजी करावी. पुन्हा वाफ येऊ द्यायची. ही भाजी अशी वाफेवरच शिजवायची आहे.
मस्त शेवग्याची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी आणि ज्वारीची, नाचणीची, बाजरीची अशी कुठलीही भाकरी, वा काय मस्त मेनू आहे। अशी पौष्टिक भाजी मृग नक्षत्रात करून बघा, तुम्हालाही आवडेल। पुन्हा भेटूया अशाच छान पौष्टिक रेसिपींसह। तोपर्यंत नमस्कार।